अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये करणी बाधा झालेली असेल, काही बाहेरची नजर दोष घराला लागलेली असेल, घरामध्ये खूप जास्त नकारात्मकता आहे, घरातले व्यक्ती पटत नाही, व्यक्ती घरातले सतत आजारी पडतात, घरात उभा राहावंसं वाटत नाही किंवा त्या घरामध्ये आपल्याला मन लागत नाही घरामध्ये. तर असे काही दोष जर घरामध्ये असतील तर ही सेवा तुम्ही नक्की करा. बघा, आपल्याला माहिती आहे की आपल्यावर जर संकट जर आलं तर आपल्याला कोणीच साथ देत नसतं, मग जवळचे पण साथ देत नसतं. त्याच्यामुळं आपल्यावर येणारे संकट दुःख हे आपल्यालाच त्याचा सामना करावा लागत असतो, त्याच्यातून बाहेर आपल्याला निघावं लागत असतं. पण त्याच वेळेस आपल्याला काय होतं की आपलं डोकं चालत नाही, आपल्याला सुचत नाही काय करावं काय नाही, चांगलं मार्गदर्शन करणारं कोणी नसतं आपल्याला. त्याच्यामुळे हे संकट येऊ नये यासाठी आपण त्याच्या अगोदरच आपण आपले सेवा उपाय चालू ठेवले पाहिजे सर्वप्रथम, जेणेकरून आपल्यावर येणारे संकट जे काही अडीअडचणी आहेत ते आपल्याला सेवा आपली केली असते ना ती आपल्याला तारत असते. त्याच्यामुळं आपल्याला त्याची झळ पण लागत नसते. तर काय करायचं, तुम्हाला तुमच्या घरामध्ये करणी बाधा झालेली असेल, आपल्याला माहिती आहे की दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज हे एकच अवतार आहे, पण आपल्या घरामध्ये काही नजर दोष असेल, करणी बाधा असेल, तर तुम्ही रामरक्षाचं पठण तुमच्या घरामध्ये करा. जो व्यक्तीला ती बाधा झालेली आहे तो व्यक्ती करणार तर नाहीये, पण घरातल्या इतर व्यक्तीने करा. काय करायचं, राम रक्षा स्तोत्र हे श्रीरामचंद्रांचं अतिशय प्रभावी ही सेवा आहे. आपल्याला माहिती आहे की आपण रोज त्याचं पठण करायला पाहिजे, रोज नित्यनियमाने. तुम्ही मुलांकडून करून घ्या, तुम्ही स्वतः करा, तुमच्या घरातल्या सगळ्यांनी ही सेवा करा, सामूहिक पद्धतीने घ्या. तुम्हाला जसं घरातल्या माणसांना जसा वेळ असेल, जसे त्याच्या पद्धतीने त्यांनी ती सेवा तुम्ही घ्यायला लावा. घरातल्या महिलांनी काय करायचं, आपल्या घरातल्या मुलांना, घरातल्या व्यक्तींना त्याची सवय लावायची. बघा, अतिशय प्रभावी आहे. आपण त्याचं रोज पठण जर केलं तर आपल्याला बाहेरची बाधा होत नाही, बाहेरची नजर दोष लागत नाही, आपलं संरक्षण होत असतं. त्याच्यामुळे अतिशय प्रभावी ही सेवा आहे. तर तुमच्या घरामध्ये काय करायचं, करणी बाधा झालेली असेल एखाद्या व्यक्तीला, तर दुसऱ्या व्यक्तीने काय करायचं, पाणी घ्यायचं, तांब्या भरून पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं. ते पाणी घरामध्ये पूर्ण शिंपडायचं. त्याच्यानंतर जो व्यक्ती बाधित झालेला आहे त्याला ते पाणी प्यायला द्यायचं. बघा, 7 दिवसामध्ये त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला फरक जाणेल. 7 दिवसामध्ये त्याची काही जी बाधा आहे ना ती दूर होईल. तुम्हाला कोणाकडे जायचं काम नाही पडणार. कारण अशा वेळेस आपण कोणाकडे जावा, डॉक्टरकडे गेलं तर आपल्याला फरक पडत नाही. तांत्रिक मंत्रिक हे आपल्याला त्यांचे काही माहिती नसते, म्हणून आपल्या कोणाकडे जावा आणि आपल्याला काही सुचत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही, तुम्ही घरच्या घरी त्याच्यावर उपाय करू शकता. कोण लोक म्हणतात, म्हणजे असे बाहेर आपण काही विचारपूस केली तर कोणी सांगतं तुमचे देव बांधलेले आहेत. तुमचे देव बांधलेले असले तरीही तुम्हाला हे सेवा जर केली तर तुम्हाला त्याच्यातून सुटका मिळेल, तुमचे देव त्याच्यातून सुटतील. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. 2 टाईम तुमच्या घरामध्ये जर बाधा आहे ना, तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम रामरक्षा तुम्ही घ्या. तर त्याच्यानंतर काय करायचं, एखाद्या व्यक्तीला झोप येत नसेल, मनामध्ये बेचैनी आहे, मन शांत नाही आहे, घाबरल्यासारखं होते, तर त्या व्यक्तीने काय करायचं, गोरक्षनाथाचा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. आपल्या स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि तो मंत्र म्हणायचा. 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा आणि नंतर झोपायचं. बघा, तुम्हाला शांत झोप लागते. तुमच्या मनातली जी काही घबराट आहे, जे काही तुम्ही मन अशांत आहे, ते सगळं दूर होईल. तुम्ही हा उपाय पण नक्की करून बघा. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही नवनाथाचं पारायण करा. आपल्या गुरुमाऊलींनी 700 श्लोकी ग्रंथ आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचं पारायण जर तुम्ही सलग 36 जर पारायण केले तर तुमच्या घरात कोणतेच दोष तुमच्या घरामध्ये राहणार नाही. सगळे दोष तुमचे निघून जातील. करणी बाधा असो, बाहेरची बाधा असो, आजार असो, तुमच्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे ती सगळी तुमच्या घरातली निघून जाईल. कारण आपल्याला माहिती की नवनाथ महाराज हे करणी बाधा किंवा बाहेरच्या बाधा याच्यावर आपण त्यांची सेवा जर केली ते आपल्याला खूप जास्त फरक पडत असतो. तर सलग 36 त्याचे पारायण करायचे आणि 1-1.5 तास लागतो ते पारायण करायला. तर घरातल्या कोणी महिलांनी केले, पुरुषांनी केले तरीही चालतात. बघा, आपल्या घरामध्ये दोष आहे आणि आपल्याला काही सुचत नाही, तर त्याच्यावर इलाज, त्याच्यावर उपाय, त्याच्यावर सेवा हे आपणच करायचे असतात, तरच ते दूर होत असतात. कोणाकडे जाऊन पैसे खर्च करून त्या वेळ वाया घालवून
आपल्याला काहीच फरक त्यानं पडत नाही. वेळ उलटा आपल्याला त्याचा त्रास जास्त होत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर काही घरामध्ये असा त्रास असेल तर तुम्ही घरात, कारण आपले दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज हे आपल्या पाठीशी उभे असतात. त्याच्यामुळे आपल्याला कोणाची काही भीती नाही. कोणी किती काही केलं तरी आपल्याला कशाचीच भीती नसते. तर तुम्हाला नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये रामरक्षा स्तोत्र, त्याच्यानंतर गोरक्षनाथाचा मंत्र, झोप येत नसेल तुम्हाला, झोपीच्या तुम्हाला गोळ्या असतील, कारण एखाद्या व्यक्तीला असतं मनामध्ये दडपण जर असेल ना तर गोळी खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. तर असं असेल तर तुम्ही गोरक्षनाथांचा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्ही म्हणा. नंतर 36 पारायण करा नवनाथाचे. बघा तुम्हाला तुमच्या सगळ्या अडीअडचणी दूर होतील. सगळ्या, काहीच तुमच्या घरामध्ये दोष राहणार नाही. इतकी प्रभावी ह्या सेवा आहेत. तर त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्हाला जाता आलं तर गांगणापूरला जा. गांगणापूरला साक्षात दत्त महाराज तिथे राहतात. त्याचं वास्तव्य तिथे आहे. तुम्ही जर तिथे गेलात तर तुमचे सगळे दोष तिथे निघून जातील. तुमच्या काही अडीअडचणी आहेत, तुमच्या काही संकट आहेत, तुम्हाला तुमचे काही कामं होत नाही आहेत, तुमचे कामाला काही अडीअडचणी येत आहेत, तर तुमचे सगळे तिथे इच्छा आहे ते तुमच्या पूर्ण होतील. सगळे अडीअडचणी तुमच्या दूर होतील. तर तिथे जाऊन तुम्ही दत्त महाराजांचं दर्शन घ्या, त्यांच्या पादुकाचं दर्शन घ्या. तर बघा अतिशय पवित्र ती भूमी आहे आणि तिथे जर आपण गेलो, कारण दत्त महाराजांनी बोलवल्याशिवाय आपण तिथे जात नाही, आपली किती इच्छा असते तरी पण तुम्ही तिथे एकदा जाऊन या. दत्त महाराजांना, आपल्या स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करा की मला तिथे जाण्याची इच्छा आहे, माझे जे काही हे अडचणी आहेत ते दूर व्हाव्या, त्यासाठी मला तिथे जायचे. तर बघा तुम्ही नक्की तिथे जा. तुमचे नक्की तिथे गेल्यावर तुमचे ते दोष आहेत ते दूर होतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.